तर दीदीची गडबड झाली कारण की ती बोलली होती, ती बघू शकता तर राडा केलाय सगळा दीदीने पूर्ण एकदम अभ्यास बंद करायचा चान्स भेटलाय कारण की शुभ संध्याकाळ आणि आज तुम्ही म्हणत असाल एकदम अचानक संध्याकाळचा ब्लॉग चालू केलाय कारण की आज आहे पप्पांचा बर्थडे म्हणजे काल तर न्यू इयरचा ब्लॉग आला होता तो तुम्हाला इथे आय बटन मध्ये दिसत असेल तिथून क्लिक करून बघू शकता। आणि आज एकदम म्हणजे गडबड झालेली आहे कारण की आज पप्पा म्हणजे लवकर आले, त्यांचा बर्थडे सो एकदम लवकर आलेले आणि आता इथं दीदीची गडबड झाली कारण की ती बोलली होती ती बनवणार आहे एकदम टेस्टी वाली बिर्याणी आणि मग त्याच्यामुळे इथं आता चालू आहे पूर्ण आणि ते मिक्सिंग करते काय भाजी बिजी आहे आणि मम्मी पण इकडे कटिंग वगैरे करते, तिकडं आपला भात मस्तपैकी शिजतोय आणि आता एकदम टेस्टी बनणार आहे बिर्याणी। आज एकदम टेस्टी बिर्याणीचा बेत बनणार आहे। मला तर असं झालंय कधी बनते आता कारण की मला खायचं मन झालंय। हे बघा गाईस तुम्ही बघू शकता इथं मस्त एकदम बिर्याणी म्हणजे भात शिजायला टाकलेलं आहे म्हणजे उकळे वगैरे घेतोय मस्तपैकी आणि एकदम वास येतोय कारण की मस्त हा सुगंध आणि इथं फुल एकदम टेस्टी मला बघून असं झालंय कधी बनते आता यो लय गडबड झाली कारण की पप्पा लवकर आले मी तुम्हाला जसं बोललो त्याच्यामुळे आता मला पण दीदीला मदत करायला लागते। आता मला काम दिलंय म्हणजे हे ठेवायचं उचलायचं काम छोटं मोठंच देतात यार, मोठं काम द्या जरा, मी पण जरा मदत वगैरे करतो। आता या सुगंधाने मला असं हे झालंय मला तर आता ह्याच्या बाहेर जायचं म्हणत होते पण आता पटापट मदत करूया म्हणजे लवकर बनेल आपली बिर्याणी। आता तुम्ही बघू शकता म्हणजे आपली जी भाजी मी बोलत होतो ती रेडी झालेली आहे म्हणजे त्याच्यात पूर्ण दही सगळं मिक्स केले मसाला विसाला आणि आता एकदम टेस्टी भाजी म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवले आणि मला काम दिले फ्रीजर फास्ट करायचं, मी फुल फास्ट करून टाकले, आता होऊन जाईल रेडी मस्तपैकी टेस्टी। तर मित्रांनो आता मम्मीने मला काम सांगितल्यामुळे मला एक फायदा झालेला आहे कारण की मला हे अभ्यास वगैरे करायचं मस्तपैकी म्हणजे अभ्यास बंद करायचा चान्स भेटलाय कारण की मम्मीने मला खूप सारं काम सांगितलेलं आहे, वेगवेगळं काम मी तुम्हाला आता बोललो मम्मी मला सारखं काम सांगते। आणि इकडं आहे का आपलं या साईडला मस्तपैकी आपल्या गॅसवरती भाजी टाकलेली अरे दिसते बघू शकता तर राडा केलाय सगळा दीदीने पूर्ण एकदम माहिती भातातलं पाणी इकडं सांडवले आणि इकडं मम्मी मस्तपैकी तयारी करते आपली कोशिंबीरची सगळं कापते काकडी परत गाजर बिजर आणि मस्त दीदीने राडा केला मला बघून लय हसायला येते। तर काय जातं इथं दीदी म्हणजे ते काय बरिस्ता म्हणते इंग्रजी मला पण नाही माहिती बरिस्ता काय असतं ते करते ती आणि इथं तळते म्हणजे ते आणि मग असं होतं म्हणजे ते कांद्याचं आहे आपण मराठीत बोलतो कांदा आपण परत हे तेलात तळून घेते। मम्मीला वगैरे मदत करून आता मी आणि पप्पा आम्ही दोघं चाललेलो आहे केक आणायला म्हणजे एकदम असा टेस्टीवाला भारी केक आणला होता कारण की पप्पांचा बड्डे म्हटलं ते एकदम खतरनाक केक आणलाच पाहिजे। तर आता आम्ही चाललेलो आहे केक आणायला चला तर काय जातं डेकोरेटिव्ह केक्समधून केक घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवलं मस्त एकदम म्हणजे मी तर बघितलेलं आहे पण तुम्हाला बड्डेच्या वेळेस मी दाखवलं। आता मस्त केक घेतलेला आहे, नट केक आणलेलं आहे हेझलनट केक आणलेला आहे, हे घे तिथे पर्पल मॅचिंग डेकोरेटिव्ह केक्समधून आणलेलं आहे तर गाईज नाही आपण त्या तोवाला आणि हेकडं मस्तपैकी बिर्याणीची तयारी झालेली आहे ती सो पूर्ण कारण की सगळं कालचं साफ केलेलं आहे काय आणि हे बघा आता ह्याच्या आतमध्येच असं आहे ना मम्मी मला तर आता उघडून बघू शकतो हे बघा थोडासा झाकून आता केक पण आलेला आहे बिर्याणी पण रेडी होत आहे म्हणजे जरा वेळ लागेल आणि मग एकदम टेस्टी जेवण करूया। झालेली आपल्या म्हणजे पप्पाच्या बर्थडेचं सेलिब्रेशन करण्याचे आणि मी आपले कपडे आणलेले आहेत तर आता मी कपडे वगैरे बदलून घेतो मस्त एकदम भारीवाले कपडे घालतो तर आता मला टाइम दे जरा कपडे घालू द्या मला। आता झालेली सगळी तयारी सगळ्यांनी कपडे बदललेले आहेत आम्ही आणि इथं केक पण आणून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि झुंबरला गाणी वगैरे लावलेली आहेत आणि सोम्याला पण आणलेले आहे।
मित्रांनो आता झालेला आहे मस्तपैकी बड्डे आणि बसल्या बसल्या एवढा केक संपवला आहे, तुम्हाला मी दाखवलंच. आणि आता जेवढे फोटो व्हिडिओ वगैरे काढलेले ते तुम्हाला टाकले असतील आता टाकेलच. आणि मस्तपैकी आता आहे का झालेलं म्हटल्यावरती बिर्याणीवरती ताव मारलाच पाहिजे. आता झालेली आपली तयारी सुरू म्हणजे जेवणाची. मग आता बिर्याणीवरती मस्त एकदम ताव मारून मस्त बिर्याणी खाणूया. तर मित्रांनो हे बघा कसली भारी बिर्याणी झालेली आहे. आणि आता मस्त ताटात काढून घेऊया आपण. हाय हाय काय दिसते. तर काल एकदम पोटभर बिर्याणी खाऊन मी एकदम दाबून खाल्ली होती, कारण की लय भारी झाली बिर्याणी. तर मग मी बिर्याणी खाऊ नये का माझं पोट एवढं भरलं होतं ना, भात खाल्लं कसं आपल्याला झोप बी येते. तर ते मला फार एकदम झोप आली, त्याच्यामुळे मी घेतलं लगेच झोपून. आणि मग तुम्हाला बाय बाय करायचं तर राहिलंच. सो जर तुम्हाला हा म्हणजे आपला पप्पांच्या बड्डेचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू अशीच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.